सोडला तर आपण कारखान्याने कुणालाही, आणि त्या वर्षी सुद्धा आम्ही कुणालाही कारखान्याला बगल देऊन काम करणार नव्हतो. आणि आत्तापर्यंत कारखान्याने कुठल्याही प्रश्नाला बगल देऊन काम केलेलं नाही. जी काही प्रश्न आले ते प्रश्नाला समर्पकपणे उत्तर देण्याचं काम प्रशासनाने आणि कारखान्याने केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सभासद बिगर सभासद असं कुणालाही आम्ही असं मी तुम्हाला एक दुसरं सांगतो. मला ह्याच रमेश येवलेंचा फोन आला होता कारखान्याच्या मिटिंगच्या अगोदर की मी कारखान्याच्या मिटिंगला येऊ का. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही कारखान्याच्या मिटिंगला येऊ शकता. ते म्हणले मी सभासद नाही. म्हणलं आम्ही सभासद नसला आणि सभासद असला तरी कोणालाही दुजाभाव करत नाही. तुम्ही कारखान्याच्या मिटिंगला येऊ शकता आणि तुम्हाला काय प्रश्न तुमच्या काय अडीअडचणी असेल तर तुम्ही मला अगोदर येऊन पण भेटा. मी तुमच्या प्रश्नांची सांगतो ना, सोडवणं करतो. आता तुम्हाला माहिती आहे कारखान्याच्या कालच्या मिटिंगमध्ये काही बिगर सभासदांनी प्रश्न विचारले होते. त्यांना उत्तरं दिली का नाही दिली? आम्ही टाळाटाळ केली नाही. आता एक वेगळा प्रश्न त्यांनी विचारला. म्हणले मी शरद बँकेकडून 1 कोटी घेतले होते, मला 1% प्रोसेसिंग फी लागली आणि मग यांनी शरद बँकेकडून 9 कोटी घेतले. मग त्याची 1 कोटी ते कर्ज आपण परत केलं, मग ते तुम्हाला परत मिळाली का? मुळात असं आहे की ते जे काय आम्ही गेले कॉन्सर्शनमध्ये घेतलेलं होतं त्यामुळे त्याला प्रोसेसिंग फी लागत नाही आणि आम्ही प्रोसेसिंग फी दिलेली नव्हती. कारण तो जो आहे ते PDCC बँकेतून बरोबर लीड बँक PDCC बँक होती. त्यामुळे प्रोसेसिंग फीचा कन्सॉर्शियममध्ये असल्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला कुठलेही प्रोसेस फी लागली नाही आणि ती परत करण्याचा विषयसुद्धा आलेला नाही. म्हणजे हे अपूर्ण ज्ञानावर आधारित त्यांनी विचारलेला तो प्रश्न होता. असे एवढेच प्रश्न माझ्यासमोर त्या दिवशी आले होते. या सगळ्या प्रश्नांचा खुलासा या संदर्भातून आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. आणि भीमाशंकर कारखान्याचा कारभार जो आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने चाललेला आहे. मला ज्या रमेश येवलेंनी जे पत्रकार परिषद घेतली मी त्यांचं नाव मुद्दाम घेतो की आणि नाम घेत असताना त्यांना विनंती करतो की एवढा चांगला चाललेला असलेला कारखाना जो आहे ह्या कारखान्याला तुम्हाला जर काही प्रश्न होते, तुम्हाला जर खूप त्यांनी असं सांगितलं की हे 2 संस्था शरद बँक असेल किंवा भीमाशंकर कारखाना असेल हा आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मग जर त्यांना असं वाटलं होतं, मी त्यांना फोनवर सांगितलं होतं तुम्हाला काय अडचणी असेल तर मला येऊन भेटा. तर हे एक्सप्लेनेशन मी त्यांना तुमच्यासमोर जे केलं ते त्यांनी जर प्रश्न विचारला असता तर केलं असतं ना. त्यामुळं काहीतरी समाजापुढं वेगळं दाखवायचं आणि कारभार काहीतरी वेगळा चालला दाखवायचं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या पद्धतीने कुठं तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही विचारा ना मला की आता तुम्ही पण पत्रकार बांधव आहात, तुम्हाला पण याच्यातलं सगळं माहिती आहे, तुम्ही विचारू शकता. तुमचा अभ्यास झाला असेल तर 6 तारखेला पत्रकार परिषद झाली, आज 12 तारीख आहे, त्यांनी विचारलेले प्रश्न तुमच्याकडे आहेत. आज मी तुमच्या त्या प्रश्नांना उत्तरं देतो आहे. तुमचा पण त्याच्यावर जर अभ्यास झाला असेल तर भीमाशंकर कारखान्याचा कारभार कुठेही भीमाशंकर कारखान्याच्या कारभारावर बोट दाखवण्यासारखा विषय असेल तर तुम्ही मला जरूर विचारा. त्याचं समर्पक उत्तर मी तुम्हाला आत्ताच्या पत्रकार परिषदेतसुद्धा द्यायला तयार आहे. परंतु रमेश येवले जे सांगतात माझं त्यांना आव्हान आहे आता या पत्रकार परिषदेत, जर या कारखान्याच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेलं आहे, तर तुम्ही एखादी चांगली संस्था काढा, ती संस्था चांगली काढून चालून दाखवा. तुम्ही व्यावसायिक आहात आणि लोकांना रोजगार द्या. आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा असेल जनतेच्या भल्यासाठी काही ना काहीतरी एखादा चांगला प्रोजेक्ट आणा. उगाच काही ना काहीतरी वारेमाप आरोप करण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा की जेणेकरून आंबेगाव तालुक्यातील जनता तुमच्याकडं म्हणेल व काहीतरी रमेश येवलेंनी जनतेसाठी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं, पण आपण काही करायचं नाही आणि ज्या चांगल्या चांगलेल्या संस्था आहेत त्यांच्यावर फुकटचा आरोप करायचा, हे धंदे त्यांनी सोडून द्यावेत. त्यांना युवकांचे रोजगार संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हटले होते की रोजगार दिलेत पण फक्त ते राजकीय जे काय आहेत लोक त्यांचे हित राजकीय हित संबंधित लोक त्यांच्याच मुलांना रोजगार दिले, तेव्हा काय सांगा? आता जे तालुक्यामध्ये नोकऱ्या मागायला येतात, माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब 1990 पासून या तालुक्याचं नेतृत्व करतात.
साहेबांकडे नोकऱ्या मागायला गेल्यानंतर काही लिमिटेशन जे लोक येतात, मग काही कार्यकर्त्यांची माणसं असतील किंवा कुणाची जी लोकं येतील त्याची कॅपॅबिलिटी पाहून, त्याची कॅपॅसिटी पाहून त्याला नोकरी दिली जाते. असं काही नाही आहे का. आणि शेवटी असा एखादा कार्यकर्त्याचा मुलगा आला आणि त्याला जर नोकरी दिली तर त्याच्यात वावगं काय. शेवटी कुणाला तरी नोकरी द्यायचीच आहे ना. तो बेरोजगार जो माणूस आहे त्याला रोजगार करणं हा त्याच्यातला उद्देश आहे. याच्यात राजकीय वास येण्याचं काय कारण आहे किंवा राजकीय असायचं काहीच कारण नाही. त्यांच्या डोक्यात ते काहीतरी राजकीय विषय सारखा पण सगळ्यांनाच दिलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आपल्याकडे आहेत का? हो आहेत ना. वार्षिक सर्वसाधारण सभेला जे शेतकऱ्यांनी किंवा समाजाने प्रश्न विचारले त्याचे समाधानकारक उत्तर दिले नाही असे त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही लोक सगळे होते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये. माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की मी कुणाच्याही ज्या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहेत. आणि आमचे MD साहेब ज्या लोकांनी प्रश्न विचारले ते आम्ही लिहून घेतले. MD साहेब सांगा तुम्ही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुकाराम गावडे सभासद, त्यानंतर प्रभाकर बांगर हे बिगर सभासद आहे, त्यानंतर किरण डोबळे ते पण बिगर सभासद आहे, हे अजून संजय वडेकर ते एक सभासद. 14 जणांनी प्रश्न विचारले. मी प्रत्येकाचं नाव घेऊन ज्यांनी प्रश्न विचारलेले होते ह्या व्यक्तींनी असे प्रश्न विचारले, प्रत्येकाच्या नावानिशी त्या प्रश्नाची समर्पक उत्तरं दिलेली. त्याच्यात त्यांना कोणती शंका राहिली नाही. इव्हन त्यानंतर देखील त्यांनी चर्चा केली. त्यांचं सर्व खुलासा झालेला आहे. लेखी स्वरूपात काही प्रश्न प्राप्त झाले त्याची उत्तरं दिली गेली का? लेखी स्वरूपात आणि तोंडी जे प्रश्न विचारले सगळ्यांची तिथे उत्तरं दिली. म्हणजे मुळात असं आहे की रमेश येवले त्या मीटिंगला हजर नव्हते आणि जो माणूस त्या मीटिंगला हजर नाही तो सांगतो समर्पक उत्तरं दिली नाहीत. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना उत्तरं दिलेली आहेत ना. आता त्यांचं समाधान झालं न समाधान झालं हा तो त्यांचा आहे, पण त्यांनी जे विचारले त्या प्रश्नाला प्रत्येकाला उत्तर कारखान्याच्या मार्फत देण्यात आलेलं आहे. त्यांचा असा एक आरोप होता, बराच शुगरसारख्या कारखान्यात जवळ नसता तर लांबून ऊस आणता आणायचा खर्च वाढला नसता, शेतकऱ्याला चांगला भाव देता आला असता असं त्यांचं म्हणणं आहे. गिरकेची गरज होती असं. आता जर तसं पाहिलं तर भीमाशंकर कारखान्याला 11,38,000 गाळप झालेले आहे. तर पराग कारखान्याचं प्रत्यक्ष किती झालं ते मला परफेक्ट फिगर नाही, पण अंदाजे 7 लाखापर्यंत तिथं गाळप झालेलं आहे. म्हणजे जवळपास 18-19 लाख मेट्रिक टनाचं गाळप झालेलं आहे. हेच पराग कारखाना नसता तर भीमाशंकर कारखाना 200 दिवस जरी चालला असता तरी इथला ऊस संपला नसता. आत्ता 142 दिवस कारखान्याचा गळीत हंगाम चालून देखील 18-19 महिन्यापर्यंतचं ऊस झाले. जर ते 200 दिवसापर्यंत गेलं असतं तर 22 महिन्यापर्यंत ऊस गेले असते. एवढं गाळप करणं शक्य नव्हतं. आणि भीमाशंकर कारखान्याने दुसरं एक गोष्ट आहे, भीमाशंकर तुम्हाला मी सांगतो, पराग कारखाना असेल तो कारखाना भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या परिसरातून कुठलाही ऊस पराग कारखान्याला जात नाही. तुम्हाला भीमाशंकर कारखान्याच्या परिसरातून जो ऊस जातो तो जातो विघ्नर कारखान्याला, तो जातो पारनेर कारखान्याला, दुसऱ्या कुठल्याही. कारण की विघ्नर कारखान्याला का जातो ते इथले सभासद फार पूर्वीपासूनचे विघ्नर कारखान्याचे सभासद आहेत. निरगुडसरमधून जातो, पारगावमधून जातो, नागापूरमधून जातो, रांजणीमधून जातो. आता ह्या ठिकाणाहून जो ऊस जातो हा पूर्वपार जातो आहे, आज जात नाही. पराग कारखान्याला कुठलाही ऊस या कारखान्यातून जात नाही. उलट आता नवीन जो पारनेर कारखाना आला आहे तो कारखाना इकडे येऊन ऊस घ्यायला लागलेला आहे. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आंबेगाव तालुका जुन्नर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादन निर्माण होत आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. ऊस क्षेत्र घडत आहे, ऊस क्षेत्राची लागवड आहे. त्याकरता कारखान्याकरता आणखी किती जोमाने एक चॅलेंजिंग विषय असणार आहे. आणखी काय प्रयत्न केले जाणार जास्तीत जास्त? चांगला तुमचा मुद्दा आहे. आता भविष्य काळामध्ये कारखान्याच्या कॅपॅसिटी खूप वाढलेल्या आहेत आणि कारखाने हे खूप दिवस चालणार नाहीत. आणि मग जर ऊसाचं क्षेत्र जर कमी झालं तर काय करायचं, त्याच्यासाठीच आम्ही आता नवीन जी AI टेक्नॉलॉजी जी आलेली आहे, AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता एकरी उत्पादन वाढवणं हाच त्याच्यावरचा प्रमुख उपाय आहे. आणि जेवढं जास्त एकरी उत्पन्न वाढवता येईल त्याच्यासाठी जी काही मदत लागेल ती कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केली जाणार आहे. रमेश येवले विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील साहेबांना निवडून द्या असा प्रचार करत होते आणि अचानक काय झालं की त्यांनी साहेबांनी उभ्या केलेल्या संस्थांवरच ते आरोप करतात.
आता हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे की तुम्हाला त्यावेळी तुम्ही करताय ना आत्ता काय कारण काय सांगितलं की माझ्यासमोर 2 व्यक्ती होत्या. एक चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून मी वळसे पाटलांना च्या मागे उभा राहिलो, परंतु माझा त्यांच्या संस्थेच्या कारभारावर आक्षेप आहे. बरोबर आहे ना. आता म्हणून तर तुमची आज जी आम्ही पत्रकार परिषद जी घेतली त्यांनी ज्या संस्थेच्या कारभारावर जे आक्षेप घेतले ते आक्षेप मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आणि याच्यात माझं तुम्हाला पत्रकारांना असं म्हणणं आहे की तुम्ही 6 तारखेला पत्रकार परिषद त्यांची झाली, आज आम्ही 12 तारखेला घेतो आहे. ह्या 6 दिवसामध्ये तुमचा पण अभ्यास झालेला असेल तर तुम्ही आम्हाला विचारा प्रश्न की हे जे प्रश्न होते हे जे काय येवलेंनी प्रश्न उपस्थित केले आमच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही किंवा समर्पक देत नाही किंवा आम्हाला असं खटकते हे तुम्ही विचारा ना मला, तुमचा जर अभ्यास झाला असेल तर. म्हणजे रमेश येवले जे सांगतोय ते चुकीचं सांगतोय आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला असं सांगितलं की हे कारखान्याला बदनाम करण्याचं काम रमेश येवलेंनी थांबवावं. आम्ही त्याच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची, कारण की शेवटी काय होतं हे जर उत्तर दिलं नसतं तर कारखान्याच्याबद्दल कुठला तरी संभ्रम तयार झाला असता आणि तो संभ्रम होऊ नये हा याच्यामागचा आज पत्रकार परिषद घेण्यामागचा प्रमुख हेतू आहे. नाना याच्यामध्ये हा आमचा पत्रकारांचा प्रश्न नाही, पण पत्रकार तालुक्यात सध्या चर्चा चालू आहे की निवडणुकीच्या वेळी काहीतरी येवलेंना शब्द दिला असेल आणि तो आता पाळला गेला नसेल, त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळे आरोप प्रत्यारोप चालू झाले. आज शेत तालुक्यामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू आहे, ही चर्चा आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता हा प्रश्न तुम्ही कारखान्याचा चेअरमन म्हणून मला विचारताय, याच्याशी त्याच्या कारखान्याशी काय संबंध आहे? त्यांनी का एका बाजूला जे ह्याची मानसिकता तुम्हाला रमेश येवलेंकडेच तपासावं लागेल. एका बाजूला रमेश येवले काय म्हणतात की निवडणुकीमध्ये मी पारदर्शक कारभार किंवा चांगली व्यक्ती म्हणून नामदार वळसे पाटील साहेबांच्या मागे उभा राहिलो. मग एका बाजूला तू राहिले ना, मग आता काय, आता ते व्यवस्थित आहे. मग ह्या संस्थांनी तुझं काय वाईट केलं? संस्थांच्या कारभारावर का टीका करता तुम्ही? आता दबक्या आवाजात कोणाला काय बोलायचं असेल तो विषय प्रत्येकाचा वेगळा आहे. त्याला मी काय करू शकतो, मी कसं काय उत्तर देऊ शकतो ते तुम्ही रमेश येवलेंनाच विचारा, ते सांगतील त्याचं उत्तर. म्हणणं असं त्यांची काही राजकीय फसवणूक झाली का? हा असं आहे, त्यांची राजकीय फसवणूक झाली का हे राजकीय उत्तर मी आज या कारखान्याच्या माध्यमातून देऊ शकत नाही. त्यांनाच विचारा तुमची काही राजकीय फसवणूक झाली का काय होते. हा प्रश्न तुम्ही त्यांना त्याच पत्रकार परिषद आणि रमेश येवले म्हणतात मी नेते ह्या निवडणुकीत समजतात आंबेगावकरांना, आधी नव्हतं माहिती. सर सगळ्या प्रश्नांची उत्तरं झाली, म्हणजे त्यांनी जेवढे आरोप केले होते सगळ्यांची. रोजगाराच्या बाबतीत ते म्हटले होते आम्ही एक नाव शोधून काढलं का त्यांच्या गंगापूरमधून एक लोहोट नावाचं व्यक्ती आहे, मला वाटतं गणेश लोहोट असावे, की तुमच्याकडे कामगार आहे, तुम्ही त्यांना रोजगार दिला आहे. हे आपण त्यांना निदर्शन सांगून दिलं का नाही, एखादं पत्र टाकून त्यांना किंवा रिमाइंडर. आम्ही स्वतः तो अभ्यास केला. त्यांच्या गावामध्ये त्यांचेच नातेवाईक आहे लोहोट नावाची व्यक्ती, बरोबर सर? हो आहे ना. ब्रिजेश लोट आहे, ब्रिजेश लोट आहे, सचिन लोट आहे, सचिन लोट आहे, मोहन आहे, मोहन धर्माची लोट आहे, गणेश लोट आहे, हे त्यांचे नातेवाईकच आहेत सगळे, बळी त्यांचीच आहे. संजय बोलवटे, संजय बोलवटे. थँक्यू. हा 5 वर्षाची बदली का करत नाही? एकच व्यक्ती जर असला तर कारभारामध्ये जरा गोंधळ होतो. कारखान्यात एवढं काम चालू असताना जर समजा परत 5 वर्ष जर एखादा दिलं त्याचं कार्य चालू असं म्हणूनच पुढे दिलेलं असेल ना 5 वर्ष. मग हा आक्षेप 5 वर्षाला अध्यक्ष बदली झाला पाहिजे असा आक्षेप काय नाही. असं कुणी काय आक्षेप घ्यायचा हा त्याचा वैयक्तिगत येतोय. आपण सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे या ज्या सगळ्या संस्था चालतात ह्या नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि साहेब सगळ्यांचा अभ्यास करून कोणाला चेअरमन करायचं कोणाला व्हाईस चेअरमन करायचं हे ठरवत असतात. त्यामुळे जे काही निर्णय होतात ते नामदार वळसे पाटील साहेब तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच घेत असतात. याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही EGM मध्ये म्हटलं होतं की साहेबांनी पावाला बाजूला ठेवून निकमांना चेअरमन केलं, परंतु आता तालुक्याला असा प्रश्न आहे की साहेबांचे पुतणे प्रदीप दादा यांना कधी साहेब चेअरमन करणार आहे? तुम्ही त्याच्यासाठी काही शिफारस? त्या दिवशी सांगतो तुम्ही त्या दिवशी मला साहेब म्हणले राजकीय बोलू नका, त्यामुळे मी काही राजकीय बोललो नाही. मला त्याच्या पुढचा मुद्दा तोच सांगायचा होता की
या नंतरच्या काळात सुद्धा साहेबांचे पुतणे प्रदीप वळसे पाटील सुद्धा चेअरमन पदासाठी इच्छुक नव्हते असं नाही, पण तरीसुद्धा साहेबांनी त्यांचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला चेअरमन केलं, जसं मागच्या वेळेस सुद्धा केलं होतं. त्यामुळं आमच्या सगळ्या अशा आम्हाला चेअरमन केल्यानंतर मी परमेश्वराकडे गणपतीच्या चरणी प्रार्थना त्याविषयी सांगणार होतो साहेबांच्या पुढं, की आम्हाला जे मागे काही लोकांना जशी दुर्बुद्धी दिली साहेबांशी गद्दारी करायची, तशी आम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करून आम्हाला देऊ नको दुर्बुद्धी, आम्हाला सुबुद्धी देऊन आम्ही साहेबांशी आहे तोपर्यंत कायम आणि प्रामाणिकपणेच काम करू, अशी गणरायाकडे मी त्या दिवशी प्रार्थना करून साहेबांच्या समोर सांगणार होतो. परंतु आज तुम्ही चांगला प्रश्न विचारला, माझं राहिलेलं अपूर्ण भाषण या निमित्ताने पूर्ण झालं. धन्यवाद.